आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गळ्यामध्ये आपण पाहतोय कापसाची माळ पाहायला मिळते। शेतकऱ्यांसाठी आंदोलन आज करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असताना नागपूरच्या असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न काढण्याच्या संदर्भातून विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। कापसाला हमी भाव नाहीये, त्याचबरोबर त्या ठिकाणी सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतायत, कर्जमाफी मिळावी या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करून चालू अधिवेशनामध्ये त्याचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात आज सरकारच्या विरोधात भूमिका आम्ही मांडलेली आहे। काल पुरवण्या मागण्या मागवण्यात आल्या, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण पाहतोय की मदत जी पाहायला मिळते यामध्ये त्यांना पोहोचेल का ती मदत आणि ती पुरणारी आहे का? मला अपेक्षित नाहीये। पुरवणी मागण्या 76,000 कोटीच्या म्हणजे विक्रमी मागण्या सध्या सरकार करतोय। सगळ्याच ठिकाणी सरकार विक्रम करतोय, पुरवणी मागण्यामध्ये विक्रम करतोय, पैसे वाटण्यामध्ये विक्रम करतोय, सत्ता निवडणूक आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं हे करण्यासाठी विक्रम करताय। मला वाटतं की ते शेतकऱ्यांना पुरेल असं मला वाटत नाही। शेतकऱ्यांना संपूर्ण न्याय मिळण्याच्या संदर्भातून सरकार अपयशी असं माझं म्हणणं आहे। सर, एकीकडे आंदोलन आहे, दुसरीकडे दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता लाभलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेमध्ये सुरुवातीला अनिल परब यांचं नाव होतं, त्याच्यानंतर सतेज पाटील यांचं नाव होतं, त्यानंतर आता अनिल परब यांचं नाव येतंय। सभेमध्ये पाहायला गेलं तर पहिला भास्कर जाधव होते, नंतर आदित्य ठाकरेंचं नाव येतं, आता विजय वडेट्टीवार। नेमकं काय सुरू आहे यामध्ये? मला याची कल्पना नाही। मी आता महाविकास आघाडीची बैठक आहे त्यावेळेला चर्चा करू, परंतु पूर्वी ठरल्याप्रमाणे ज्या लोकांचं ज्याच्या ठिकाणी बहुमत आहे त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्यावर दावा करावा अशी मागणी आहे। मला वाटतं की तसं जर असेल, माझं पण नाव अजून आलेलं नाही, कारण पण आम्हाला माहिती आहे की आमच्या पक्षाचं नाव येईल असं वाटतं नाही। आमच्या पक्षाची किती या सगळ्यामध्ये याच्या काय चर्चा होत नाही, हे चुकीचं आहे। ते काय ठरवलं जाईल त्याप्रमाणे, पण विरोधी पक्ष नेता द्यायचा का नाही ही सरकारची भावना आहे का ती पहिली बघायला पाहिजे। संख्याबळ महत्वाचं आहे का या सगळ्यामध्ये? अजिबात नाही। एक प्रश्न असा देखील आहे, पैशांच्या बॅगा सातत्याने सापडत आहेत। तुम्ही पाहिलं असेल तर मागील अधिवेशनामध्ये संजय शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आता व्हिडिओ व्हायरल होता अंबादास दानवे तुमचे सहकारी यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी पाहायला मिळतात। कसं हे खरं म्हटलं तर निवडणुकीच्या अगोदर सुद्धा त्यांच्या मित्र पक्षाच्या असलेल्या लोकांनी ऑपरेशन केलं होतं, त्यामध्ये सुद्धा काय काय सापडतं ते दाखवलं होतं। आता सुद्धा महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये आलंय असं मला पाहायला मिळालेलं आहे। जर अशा प्रकारचा पैशाचा वाटप निवडणुकीला सत्तेच्या असलेल्या प्रशासनाचा वापर करून जर निवडणुका होत असतील तर इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगतीवर गेलेला आहे असं मला दुर्दैवाने सांगायचं। पैसे असणं म्हणजे काही गैर आहे का? विविध कामांसाठी ते पैसे असू शकतात, कोणाचे बिझनेस मुलाचा त्यांनी करावा, मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर द्यावा आणि त्यांनी कशासाठी, काय परवाच्या दिवशी नाही केलं का 2 दिवसांनी एकाने सांगितलं की कशासाठी मी व्यवसायासाठी पैसे आणलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। विरोधकांवरती अशी उत्तर द्यायच्या वेळेला ईडी सीबीआय ची कारवाई का केली जाते याबाबत तुम्ही काही प्रश्न विचारणार? तेवढ्यासाठी तर ते त्या पक्षामध्ये गेलेले आहेत कारवाई होऊ नये म्हणून, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे, खुलेआम सगळं चाललेलं आहे। विरोधक म्हणून आता विरोधी पक्षनेता नाही आहे, पण या सगळ्याची ईडी सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी करणार। वॉशिंग मशीन मध्ये गेल्यानंतर सगळे जर स्वच्छ होत असतील तर चौकशी करून आम्ही आवाज उठवला तरी होईल का नाही मला शंका आहे। ईडी सीबीआय सुद्धा वॉशिंग मशीनचा भाग आहे असं म्हणतात। मागणी करू आम्ही। आमच्याशी बातचीत